आपण पाहतोय, मात्र भाजपने आपटेला नगरसेवक पद दिलंच कसं हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्ही काय सगळी माहिती? मी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। ओके, 4 नगरसेवक आपण भाजपचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगा? त्याबाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावर। पण आता हा मी माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय, हा. कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। आता हा राजीनामा कुठे घेऊन जाणार, कुठे देणार राजीनामा? निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरपालिकेमध्ये। ओके, चल ठीक। तर आपण पाहतोय, भाजपच्या आपटेने आता नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आपण राजीनामा देत आहोत असं त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि याविषयी मी अधिक नंतर बोलेल असं देखील त्याने म्हटलेलं आहे। तर आपण पाहू शकतो, आपटे याने आता राजीनामा दिलेला आहे। मात्र तुषार आपटे हा नेमका कोण आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील तो सहआरोपी आहे। अटक होऊ नये म्हणून तुषार आपटे यांनी पोलिसांना अनेकदा गुंगारा दिलाय। बदलापूर लैंगिक प्रकरणामध्ये आपटे सध्या जामिनावर बाहेर आहे आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, तुषार आपटे शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत